शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणं किंवा शेतकरी कर्जबाजारी होणं, याला बरीचशी कारणे आहेत. त्यामधील एक असं कारण आहे मित्रांनो, की शेतीमधील व्यर्थ खर्च, अनावश्यक खर्च, गरज नसताना मारलेले फवारे, गरज नसताना टाकलेली खते, गरज नसताना केलेला खर्च. बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशी सवय असते, मी कमेंटमध्ये बघितलं, दुसरी फवारणी सांगा, तिसरी फवारणी सांगा. अहो काय गरज आहे? मला एक कळत नाही, की आपण जर समजा आता आपण दुखणं आलं तरच औषधं घेतो, बरोबर ना? तुमच्या पिकाला जर काही अडचण नसेलच किंवा तुमच्या पिकाला काही रोग नाही, काही नाही, काही नाही, उगाच दुसरी फवारणी घेता. कशाला कर्जबाजारी होणं किंवा शेतकऱ्याचा व्यर्थ खर्च होणं, हा इथून स्टार्ट होतो मित्रांनो. काय माणसाला काय हॅबिट झाली, की बाबा प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन करायचं नाही, चारी कोपरे हिंडा, फिरा, पिकांसोबत बोला तुम्ही, पिकांचं ऑब्झर्वेशन करा, पिकांचे पानं उलटे करा, पालटे करा, झाडाला चारी बाजूने बघा, मुळा बघा, ऍक्टिव्ह आहे का नाही, मुळापाशी उकरून बघा. तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातात ना मित्रांनो, की प्लॉट आपण जे म्हणतो ना, पीक बोलेल शेत डुलेल, हे जे आहे ते वाक्य खरं आहे मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्हाला गरज असेल ना, ते पीक सांगतं तुम्हाला, पिकावरती दिसतं. आता आपण जर समजा आपल्यावरून उदाहरण घ्या, की आपल्याला जर समजा घरामधील छोटं बाळ असेल किंवा कोणी असेल, लगेच समजतं ना हे आजारी पडलं की काय. तिथं कसं आपलं ऑब्झर्वेशन आहे, कसं काय समजतं? ते तोंडाने बोलतो मान्य आहे. परंतु काही काही गोष्टी न बघताही समजतं आपल्याला. न बोलताही समजतं, सॉरी. तर आपण आपल्या प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन घ्यावे आणि त्यानुसारच हे करावं. काय झालंय, ऑलरेडी रासायनिकच्या किमती एवढ्या वाजत्या आहेत, भरपूर आहेत. मी एक शेतकरी आहे. माझं कुठेही दुकान नाही, काही नाही. मी एक शेतकरीच आहे. मीही त्याच फेजमधून गेलेलो आहे, की अनावश्यक खर्च किती होतो, व्यर्थ खर्च होतो. आज मी हे जे प्रॉडक्ट्स जे सांगतो, याला भरपूर किंमत आहे मित्रांनो. कुठे कधीही जा तुम्ही, जर फवारा मारायचा असेल तर ₹700-800 पर्यंत आपल्याला कृषी सेवा केंद्राचं बिल हे सहजासहजी होतं. आणि अशाच वेळी जर असं एखादं औषध जर मी तुम्हाला सांगतोय, की जे अतिशय कमी खर्चात एकदम नाममात्र पैसे लागतात, परंतु ते तुमच्या 3,000च्या औषधांची बराबरी करतंय. काय बोललो मी? की ₹200, ₹150चा फवारा जे तुमच्या ₹3,000 बचत करू शकतं, ₹3,000 वाचू शकतं. तर काय अडचण आहे मित्रांनो? हे तुम्हाला कृषी सेवा केंद्रावाला नाही सांगणार. तुम्ही गेले आळी आली सांगितली, त्यावर फक्त अळीचा फवारा देणार आहे मित्रांनो. तो म्हणणार नाही, उद्या तुमच्या प्लॉटवर हुमणी अळी येईल किंवा बिटल्स येतील, त्यानंतर रस शोषक येतील, त्याचाही तो विचार नाही करणार. तो म्हणणार नाही की हे एक औषध नाही, हे सगळ्या तुमच्या 100-150 किडींना, हजारो 100 किडींना, शेकडो किडींना मारल. नाही विचार करणार तो. तो काय म्हणाल, की बाबा हे औषध नाही, ह्याचे झाले ₹300, हे ₹300 प्लस त्याला हे जोड घे, याचे 400 असे ₹700 दे आणि घेऊन जाय. तर तुम्हाला अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, तसं एखादं औषध बघायचं, म्हणजे ते मी सांगतोय व्हिडिओमध्ये, तर त्या एका औषधाने तुमच्या 100-150 किडी मरतील आणि तुम्हाला लाँग लाईफ म्हणजे आज जर तुम्ही ते फवाऱ्याद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे, ड्रिपद्वारे सोडलं, तर कमीत कमी तुम्हाला ते 4, 5, 6 महिने तुम्हाला एक सिक्युरिटी देईल आणि त्याचं कंट्रोल भेटेल आपल्याला 4 ते 5-6 महिने. याने काय होईल, तुमचा रासायनिकवरचा व्यर्थ खर्च व्हायला जायचा जो आहे, तो वाचेल. आणि काय होतं, हे जे रासायनिक तुम्ही एवढं फवारताय हे ते, त्याने काय होतं, की ज्या किडी आहेत, हे जे इन्सेक्ट आहे, तुम्ही अळीवरला फवारलं, अळी धरा, कोळी धरा, त्यानंतर बिटल्स धरा, रस शोषक धरा, काय धरायचं ते धरा, हे किडी, अळी, हे जे आहे सर्व, हे सगळं काय होतं, यांच्या अगेन्स्ट आहे ना, तुम्ही हा फवारा मारला, तो मारला, 4 फवारे मारले तर 4 कंटेंट जातात. त्यांच्यामध्ये एक रेझिस्टन्स तयार होतो. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये एक शक्ती तयार होती, की ते जर पुढच्या वेळेस जर तुम्ही त्याच्यापेक्षा हायर कंटेंटचं किंवा हायर ग्रुप 30चं जरी मारलं तुम्ही, ग्रुप 30चं, तरी त्या किडी त्याच्या विरोधात लढतात. त्यांना म्हणजे प्रतिकार करतात त्या औषधाला घंटा जुमानत नाही त्या किडी. आता ही सिच्युएशन आहे, ही फॅक्ट आहे. हे मी सांगतो तुम्हाला, की किडिंगमध्ये ना एक रेझिस्टन्स तयार होतो. हा 100% होतो. जर तुम्ही 5-6 फवारे जर मारले एखाद्या पिकाला, तर त्या किडी काय करतात, की त्या औषधाला मोजतच नाही, त्याला जुमानत नाही. तर अशा वेळेस एक शेवटचा पर्याय होतो आपल्याला, की आपण जैविक घेणं, नैसर्गिकरित्या किडी मारणं. जैविकरित्या म्हणजे कसं, की हे नाव आता बघा, व्हर्टिसिलियम लेकानी. आता तुम्ही म्हणशाल काय नाव घेऊन आला, 2-3 दिवस झाले अशी नावं सांगतो, चमायला काय करावं याला. पण नाही मित्रांनो, हे नाव तुम्ही तरीही लक्षात ठेवा, व्हर्टिसिलियम लेकानी. आता हे जैविक कीटकनाशक आहे, संपर्कजन्य आहे. म्हणजे काय, जर तुम्ही याचा फवारा मारला किंवा ड्रिंचिंग केली, ड्रिपद्वारेही सोडू शकता किंवा फवाराही मारू शकता. तर काय होतं, पण याच्यासाठी एक कंडिशन आहे मित्रांनो, काय, की तुमच्या जमिनीमध्ये पुरेशी ओल पाहिजे. जमीन ही अशी म्हणजे ओली, चिळबिळीत ओली पाहिजे. तर हे काय करतं, की व्हर्टिसिलियम लेकाने जर तुम्ही सोडलं, तर हे स्वतः रिप्लिकेट करतं, मल्टिप्लाय करतं, स्वतःला वाढवत चालतं. त्याची संख्या वाढत चालते आणि झटपट पसरतं. कोरोना कसा पसरायचा, तेवढ्या वेगाने हे पसरतं मित्रांनो. जर एका गावात जर साधारणतः 20 ते 30 एकरावरती जरी आपण फवारे मारले ना जैविकचे, तरी ते इतकं रेप्लिकेट करतं ना मित्रांनो, की अख्ख्या गावभर पसरतं. एवढं रेप्लिकेट करतं ते स्वतःला. तर मित्रांनो, आता याच्याबद्दल सांगायचं म्हणजे
हे शेकडो किडींवर काम करतं मित्रांनो. शेकडो किडी कोणत्या, तुमच्या पार मावा असो, थ्रिप्स असो, तुडतुडे असो, काळी माशी असो, पांढरी माशी असो, तुमची पार आळी, शेंडा पोखरणारी अळी असो, शेंगा पोखरणारी अळी असो, खोड अळी असो, उंट अळी असो, केसाळ अळी असो, पार जी म्हणशाल ती अळी असो, कोळी असो, काळा कोळी असो, लालसर कोळी असो, हिरवळ कोळी असो, तपकिरी कोळी असो, होपर्स असो, त्यानंतर तुमच्या हुमणी अळी असो, दिमक असो, वाळवी, दिमक आणि वाळवी एकच, हे डायमंड बॅकमॉथ असो, कॅटरपिलर असो, किंवा पिटा डेकून, बेटल्स, काय तुमच्या पार ह्या आळ्या कोणत्या आहे ना, कोणतीही आळी असो मित्रांनो, याच्यावरती हे कार्यक्रम करतं. आणि एकच सांगतो मित्रांनो, की नुसत्या आळ्या नाही मारत, कोळ्या नाही मारत किंवा किडे नाही मारत हे, तर यांच्या ज्या अवस्था असतात ना, आता हुमणी अळीची जर अवस्था बघितली ना, तर भुंगेऱ्या अवस्थापासून चालू होते, अंडे अवस्था, त्यानंतर अंड्यानंतर ते अळी अवस्थेमध्ये येतं हुमणी अळी, त्यानंतर ते जातं कोशामध्ये. तर ह्या सर्व अवस्थेंवरती कार्यक्रम करते. म्हणजे असं नाही की नुसती हुमणी अळी मारली गप बसलं नाही. हे काय करतं की सर्व किडींच्या सर्व अवस्था, ह्या ज्या किडी ना मित्रांनो, यांच्या सगळ्या अवस्थेमध्ये या सगळ्या अवस्थेमध्ये काम करतं मित्रांनो. आता याची कंडिशन अजून एक काय, की हे जर तुम्ही तुमच्या वावरामध्ये स्प्रे केला, ड्रिंचिंग केली, आळवणी केली, किंवा शेणखताबरोबरही तुम्ही मिक्स करून, हे पावडर फॉर्म मधलं शेणखतामध्ये मिक्स करून तुम्ही शेतामध्ये टाकू शकता. पण याचं काय म्हणणं आहे की बाबा मला 40 तापमानापर्यंत चालतं. ही जी बुरशी ना, व्हर्टिसिलियम लेकानी, हे 40 तापमानाच्या पुढे जर गेले तर स्वतःचं रेप्लिकेशन म्हणजे स्वतःचं वाढ करण्याचं थांबवतं ते, कारण काय जास्त तापमानात हे जास्त काम करत नाही. ही एक याची कंडिशन आहे. आणि ज्या वेळेस ह्यामधल्या कोणत्याही किडी असो, 100, 150, 200, 300 किडी असो, ह्या किडींच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस ही बुरशी जाते ना, कोणती व्हर्टिसिलियम लेकानी, त्यावेळेस ही काय करते, त्यांच्या पोटात घुसते, अंगामध्ये घुसते, पोटात घुसून पोटातच राहते, पण पोटातलं खाते. म्हणजे काय, एखादी अळी असली ना, तिच्या पोटात हे घुसणार, पोटात घुसून पोटातलं खाणार, पण कळून देणार नाही, आणि त्या अळीला हे मारून टाकतं. कारण काय, का तिच्या पोटातलं हे खातं, त्याला माहित पण राहत नाही ह्या अळीला. उदाहरणार्थ कॅटरपिलर अळी, तिच्या अंगात जर ही व्हर्टिसिलियम लेकांनी जर घुसलं, तर काय करतं हे, की तिच्या पोटात घुसून पोटात राहतं, तिच्या पोटामधलंच खाऊन घेतं, आणि तिला कळून देत नाही. 5-7 दिवसापर्यंत, 7 दिवसापर्यंत तिचा मृत्यू होऊन जातो. कोणाचा? कॅटरपिलरचा. आणि नंतर ते काय करतं, नंतर ते कॅटरपिलरचा मृत्यू झाल्यानंतर हे बाहेर येतं आणि स्वतःला परत वाढ होत चालतं, असं रेप्लिकेट होत चालतं. आणि याची वाढ कंटिन्युअसली चालू असते. कवर तापमान तुम्ही एप्रिल-मे महिन्यामध्ये हे रेकमेंड म्हणजे मी रेकमेंड करत नाही, कारण काय होतं, तापमान जास्त असतं, त्याचा रिझल्ट एवढं छान दिसत नाही आपल्याला. आणि पॉली हाऊसमध्ये म्हणा किंवा शेडनेट हाऊसमध्ये एक ह्युमिडिटी मेंटेन असते मित्रांनो, आर्द्रता मेंटेन असते, आणि तापमानही मेंटेन असतं. तेथे एकदम अतिशय छान पद्धतीने हे काम करतं व्हर्टिसिलियम लेकानी, सॉरी. आणि याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं तर 5 ग्रॅम, हे जर WP फॉर्म्युलेशनचं असेल ना, तुमचं WP वेटेबल पावडर ह्या फॉर्म्युलेशन असेल तर 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घेऊन आपण याचा स्प्रे म्हणा किंवा ड्रिंचिंग म्हणा आपण करू शकतो. या सर्व किडींसाठी, ह्याच नाही तर अजून अशा भरपूर किडींसाठी एकच औषध काफी आहे मित्रांनो. हे असं नाही की तुम्हाला आता अळी असेल तर तुम्हाला लार्विन वगैरे घ्या, किंवा इमामॅक्टिन वगैरे या कंटेंटला द्यायचं, फॉस असेल तर तुम्ही असं बाकीचे औषध घ्यायचे, सायपरमेथ्रिन वगैरे घ्यायचे अळींसाठी. हे काही नाही. पांढऱ्या माशीसाठी पायरिप्रॉक्सिफेन घ्या, असं काही नाही मित्रांनो. किंवा हुमणी अळीसाठी तुम्ही दुसरं एखादं औषध घ्या, असं काही नाही. लेसेंटा वगैरे असं प्रत्येक नाही. आता याच्यासाठी काही औषधे सेपरेट घ्यावं लागतात, पांढऱ्या माशीसाठी सेपरेट घ्यावं लागतात, बिटलसाठी, पिटाडेकनासाठी, डायमंड बॅकमॉथसाठी सेपरेट आहे. तर हे झाले तुमच्या रासायनिक ट्रीटमेंट. तर तुम्हाला सेपरेट औषध घ्यावं लागतं, पण हे एकच औषध आहे ना, तुमच्या सगळ्यांच्यावरती काम करण्याचा कार्यक्रम करतं. तर हे तुम्हाला म्हणजे असं चांगलं बेनिफिशियल आहे मित्रांनो. तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. तिथे एक सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईबच्या बटनालाही दाबा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट करत चला. आणि तिथं बेल आयकॉन पण आहे, बेल म्हणजे घंटीसारखं एक बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. चला, धन्यवाद.